या. गुड मॉर्निंग. टोकन ठेवा आणि बसा. किती आहे तुमचा टोकन नंबर? 79. बर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी चाकण खरबडीला. ओके. पुण्यामध्ये कशा प्रकारचे गुन्हे घडतात बरं? सर पुण्यामध्ये पाहिलं तर आपण कोयता गँग आहे किंवा मग गुन्हेगारी, महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यानंतर ट्रॅफिक व्हायलेशन अशा प्रकारचे गुन्हे घडतात. बर. आता तुम्ही कोयता गँगचा उल्लेख केला. याच्यामध्ये खूप कमी वयाची मुलं जे आहेत ती इन्व्हॉल्व. या मुलांना जे आहे गुन्हेगारी विश्वापासून परावृत्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे बरं? सर सर्वप्रथम म्हणजे कायद्याचा वचक जास्त असायला पाहिजे आणि जे गुन्हे घडत आहेत त्यावरती सक्त कारवाई करून त्यांच्यामध्ये कायद्याची भीती निर्माण होणं हे जास्त गरजेचं आहे. आणि तरुण जे त्याच्यामध्ये वळतात तर त्याचं कारण आहे बेरोजगारी, गरिबी हे कारण आहे. तर मग त्यांना स्किल एज्युकेशन देणं आणि मुलांमध्ये अवेअरनेस पसरवणं, शाळा कॉलेजेसमध्ये त्याबद्दल सांगणं. बरं. तुम्हाला PSI का बनायचं आहे बरं? सर PSI किंवा एकूणच पोलीस प्रशासन म्हणजे एक असं व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून देतं जेणेकरून आपण गुन्हेगारी रोखण्यासाठी आपला हातभार लागतो. त्यानंतर आपण पाहतो सामान्य माणसामध्ये एक पोलीस प्रशासनाबद्दल एक आदरयुक्त भावना आहे आणि कुठलाही अन्याय घडला, अत्याचार घडला तर सर्वप्रथम ते धाव पोलीस प्रशासनाकडे घेतात आणि एक त्यांचा तुम्ही म्हटलात की आदरयुक्त भावना जी आहे तर ती पोलिसांबद्दल आहे. येस. ओके. का भीती आहे बरं? सर आदरयुक्त भीती सुद्धा आहे, पण जे पीडित आहेत त्यांना एक विश्वास असतो की पोलीस प्रशासन आपल्याला न्याय मिळवून देईल. डिजिटल अरेस्ट सारखे बघा गुन्हे होत आहेत. हे डिजिटल अरेस्ट सारखे गुन्हे का घडत आहेत? कारण तिथं कुठेतरी प्रचंड भीती आहे लोकांच्या मनात पोलीस प्रशासनाबद्दल. तिथून कॉल आला, पोलीस घरी आले, पोलिसांनी बोलवलं, मग ती खरंच आदरयुक्त भीती आहे का बरं? सर आदरयुक्त पण म्हणू शकतो आणि ज्यांनी काहीतरी वाईट कृत्य केलेले असतील त्यांच्या मनात ती एक भीती पण आहे की आपल्याला पोलीस अटक करू शकतात. समाज आणि पोलीस यांच्यामध्ये जो दुरावा आहे बघा तो कमी करायला काय करायला पाहिजे आपण? सर त्यासाठी आपण पोलिसांचं जे नातं आहे म्हणजे दुरावा आहे तो कमी करण्यासाठी मग पोलीस दिदी, पोलीस काका, त्यानंतर बडी कॉप यासारखे उपक्रम जास्तीत जास्त पद्धतीने राबवणं. त्यानंतर ग्राम पातळीवरती म्हणजे पोलिसांनी जास्तीत जास्त उपक्रम राबवणं. महिलांना जास्त सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी महिला पोलिसांनी म्हणजे भेट घेणं. महिला पोलीस अधिकारी जे आहेत त्याच्या काय समस्या आहेत बरं? सर महिला पोलीस अधिकाऱ्यांची म्हणजे एकूणच पोलीस अधिकाऱ्यांची समस्या म्हणजे की ड्युटीचा वेळ हा जास्त असतो आणि BNS किंवा मग पोलीस कायदा 1951 नुसार 24 तास ड्युटी असं सांगितलं जातं. आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज याबद्दल सुद्धा प्रश्न आहे. सॅनिटरी नॅपकिनचं डिस्पोजल जर कमी असेल तर त्याबद्दल महिलांना लैंगिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर चॅप्टर केस असा शब्द ऐकलाय तुम्ही? येस सर. चॅप्टर केस म्हणजे की सार्वजनिक शांतता जर भंग होत असेल तर आणि म्हणजे सुरक्षेला जर धोका निर्माण होत असेल त्याबद्दल आर्टिकल 125 to 143 पर्यंत जे चॅप्टर 9 मध्ये जे केसेस आहेत त्याला चॅप्टर केसेस. कुठला आर्टिकल आहे? IPC का BNS? सर BNS मध्ये. ओके. IPC मध्ये कुठलं कलम होतं मग याच्यासाठी? सर त्याबद्दल मी अवेअर नाही पण मी माहिती करून घेते. काय फरक पडला बरं IPCचं BNS झाल्यामुळे? सर IPC म्हणजे की जुना कायदा होता 1860चा, तो ब्रिटिश दृष्टिकोनातून बनवला होता आणि त्याला गुन्ह्यांना म्हणजे की शिक्षा देणं हा त्याचा एम होता. आणि आताचे जे कायदे आहेत BNSS किंवा भारतीय साक्षर अधिनियम ते भारतीय दृष्टिकोनातून, लोकशाही दृष्टिकोनातून आणि न्याय मिळवून देणं किंवा मग नागरिक केंद्रित दृष्टिकोन असणं या दृष्टिकोनातून बनवलेले आहे. बर. तुम्ही जे PG केलेलं आहे बघा ते 1 वर्षात कसं केलं बरं? 2021 ते 22 आणि इकडं गॅप आहे का आफ्टर 12? नाही सर ते 2022च आहे पण माझं म्हणजे कोविडमुळे तो 2020 आहे. 2020चा रिझल्ट दिसतो आणि 2022च माझं कम्प्लिशन आहे. म्हणजे कोविड काळामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं? येस मॅम. कसा होता तो अनुभव तुमचा? ऑनलाईन एक्झाम होत्या आणि आमचे लेक्चर्स बऱ्यापैकी कम्प्लीट झाले होते. ऑनलाईन लेक्चर्स आम्हाला प्रोव्हाइड केले होते त्यावेळेस. कुटुंबात कोण कोण आहे तुमच्या? मॅम माझ्या कुटुंबामध्ये वडील, आजी, मी आणि माझ्यापेक्षा लहान असणारी बहीण आणि भाऊ आहे.
अच्छा, वडील काय करतात? वडील हॉटेल व्यवसाय आहे. पण तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली मग की आपण पोलीस खात्यामध्ये जॉईन करूयात अशी प्रेरणा? माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी एक सिक्युरिटी किंवा जॉब सिक्युरिटी म्हणून नेट GRF दिली होती. असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी जॉब करत होते. पण माझं पोलीस किंवा मग प्रशासनामध्ये येण्याचं माझं ध्येय होतं आणि मी राज्यसेवा मुलाखत दिली होती 2023 ची. पण आता मी कमाईच्या ह्याच्यातून पोलीस प्रशासनामध्ये येऊ इच्छिते. बरं, समजा तुमची आता पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली तर सगळ्यात पहिलं काम कुठलं कराल तुम्ही? मॅम, सगळ्यात पहिलं काम म्हणजे की जसं पोलीस दिदी आहे तसं उपक्रम शाळा कॉलेजेसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणं हे माझं पहिलं ध्येय असेल. तसे अधिकार असतील का तुम्हाला? तुमच्या अखत्यारीत येतील का ते? जे माझ्या अधिकारामध्ये असू शकतं, जसं की शाळा कॉलेजेसमध्ये ऍटलिस्ट सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं, तर ते आणि वरिष्ठांचे सल्ला घेऊन मार्गदर्शनाने मी करेन. बरं, तुमचा आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यामध्ये पोलिसांशी काही संपर्क आला का तुमचा? मॅम, आतापर्यंत तरी थेट संपर्क आतापर्यंत आला नाही. एकदाही नाही आलेला? नाही मॅम. तुमच्या घरापासून सगळ्यात जवळचं पोलीस स्टेशन कुठलं आहे? चाकण पोलीस स्टेशन आहे मॅम. किती अंतरावर आहे ते? 3.5 किलोमीटरवरती आहे. महिलांविषयक सध्या कुठले कुठले कायदे आहेत बरं आपल्याकडे, म्हणजे स्पेशली महिलांसाठीच आपण डिझाईन केलेले? महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे 2005चा. त्यानंतर पॉश ऍक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ वुमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्कप्लेस 2013. बालविवाह कायदा आहे. त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा, असे काही कायदे आहेत. पण त्याच्यातलं पॉश मधलं जे सेक्शुअल हॅरेसमेंट टर्म आहे त्याचं एक्झॅक्ट डेफिनेशन काय दिलेली आहे त्या कायद्यामध्ये? मॅम, कायद्यातली मला डेफिनेशन माहित नाही, पण सेक्शुअल असॉल्ट आणि सेक्शुअल हॅरेसमेंट मध्ये फरक आहे. जसं की सेक्शुअल असॉल्ट हे म्हणजे की जिथं फिजिकली टच होणं हे त्याच्यामध्ये नेसेसरी असतं आणि सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजे की अश्लील नजरेने पाहणं, शिवीगाळ करणं, कमेंट्स पास करणं किंवा मग फिजिकल टच, ह्या सगळ्या इन्क्लुझिव्हली डेफिनेशन आहे. तुम्हाला चार्जशीट माहिती असेल? चार्जशीट म्हणजे की जर म्हणजे गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर जे न्यायालयासमोर अहवाल दिला जातो त्याला चार्जशीट असं म्हणलं जातं. मायनर गुन्ह्यांसाठी तो साधारण 15 दिवसांमध्ये दर्शवला जातो आणि जर मोठे गुन्हे असतील तर 60 ते 90 दिवसांमध्ये दाखल केला जातो. न्यूज पाहता का तुम्ही? हा, मी लोकसत्ता न्यूजपेपर वाचते. 0 FIR विषयी पण खूप चर्चा असते बघा. 0 FIR तुम्ही पण ऐकलं असेल, काय असतं ते? मॅम, BNS आर्टिकल 173 नुसार FIR आणि जे 0 FIR ही कन्सेप्ट आहे, नवीनच BNS मध्ये समाविष्ट केलेली आहे. 0 FIR म्हणजे की जर कुठे म्हणजे देशामध्ये कुठेही गुन्हा घडलेला असेल तर त्या ज्युरिस्डिक्शन मध्येच फक्त म्हणजे FIR नोंदवली पाहिजे, असं नॉट नेसेसरी जिथे गुन्हा. त्याच्यामधला मग 0 शब्द जो आहे तो काय करतो निर्देशित? 0चा अर्थ काय त्याच्यात? म्हणजे ज्युरिस्डिक्शनचा हे नाही किंवा मग भौगोलिक बाउंड्री न बांधता. चाकण एरियात तुम्ही राहता, चाकणमध्ये काय स्वरूप आहे गुन्हेगारीचं? चाकणमध्ये ट्रॅफिक व्हायलेशन हे आहे, त्यानंतर वाढते गुन्हेगारीकरण आहे, जसं की MIDC एरिया तिथे येतो, त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढते. मला ट्रॅफिक व्हायलेशन ह्या संदर्भातले गुन्हे जर कमी करायचे असतील आपल्याला तर काय करावं लागेल आपल्याला? का लोक असं ट्रॅफिकचे रूल्स फॉलो नाही करत? मॅम, एकतर रस्ते ही वाहतूक कोंडी ही महत्वाची समस्या आहे आणि त्यामुळे ती एक महत्वाची समस्या आहे. पण लोकांमध्ये इम्पेशन्स असणं आणि लोकांना कायद्याबद्दल किंवा मग कायद्याची भीती नसणं हे एक महत्वाचं कारण आहे. कोण आहे बरं पोलीस महासंचालक पदी आता महाराष्ट्रामध्ये? सर, पोलीस महासंचालक हे माननीय श्री सदानंद ताते सर आहे. बर, महाराष्ट्राला आतापर्यंत किती महिला पोलीस महासंचालक लाभल्यात बरं? सर, मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही, पण मागच्या म्हणजे सर माननीय सदानंद ताते यांच्या आधी माननीय रश्मी शुक्ला हे आहेत. बर, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू मॅम. हॅव अ नाईस डे.